शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक बद्दल ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे। दिवस होता 6 जून 1674। रायगडावर शिवराज्याभिषेक झाला। पण तुम्हाला माहित आहे का, हा सोहळा सहजासहजी घडला नव्हता। या ऐतिहासिक सोहळ्यामागे एक संघर्ष लपला होता। तो म्हणजे जाती धर्माच्या भिंती तोडणारा आणि सामाजिक रचनेवर थेट प्रहार करणारा। शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्याभिषेक करण्याचे ठरवले तेव्हा एक मोठा प्रश्न तिथे उभे राहिला। तो म्हणजे कोण ब्राह्मण महाराजांचा अभिषेक करणार। कारण त्यावेळेस अनेक ब्राह्मण हे महाराजांच्या विरोधात होते। काही ब्राह्मणांनी शिवरायांना राज्याभिषेक पात्र नाही असं सुद्धा सांगितलं, कारण ते त्यांना क्षत्रिय मानत नव्हते। मग महाराजांनी एक धाडसी पाऊल उचललं। त्यांनी काशीहून गागाभट्ट या नावाचे सुप्रसिद्ध ब्राह्मण यांना बोलवून घेतले आणि आपल्या रक्ताची कर्तृत्वाची साक्ष त्यांना घ्यायला लावली। गागाभट्टांनी समोर असलेली केवळ राजकारणाची किंवा धार्मिकतापुरती गोष्ट न मानता शिवाजी महाराजांच्या कार्याचं, त्यागाचं आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेचं मूल्य समजून घेतलं। त्यांचा हा निर्णय इतिहासासाठी खूप क्रांतिकारी ठरला आणि गागाभट्टांच्या हस्ते अभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी ही पदवी स्वीकारली।